गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आताच उठलोय आम्ही सगळे. आता बघता बघता 9:15 झाले. समजलं नाही काय की पोरं पण रात्री लेट झोपले, टाइमपास करत होते आणि थोडी प्रॅक्टिस पण करत होते. आता 9:15 झाल्यात. आता बघू, आता मी फटाफट फ्रेश होऊन काहीतरी नाश्त्याचं बघू, कारण की आधी वरून 11:30 12ला ना 12ला चेकआउट पण द्यायचं आहे आम्हाला आणि टाइम पण खूप कमी आहे. ह्याचं मेकअप बाकी अजून. तरी हे लोक बघा अजून सगळे मोबाईलमध्येच घुसलेले आहेत. काय मोबाईलमध्ये एवढं असतं माहित नाही. हा श्रावस्ती मोबाईलमध्ये आहेत ना नुसतं. तू क्या कर रहा है? चला आता उठा आणि लवकर फ्रेश व्हा. चल अनुष्का, अरे तेरे को नींद आई क्या? नहीं सर, ये सोने नहीं दे रहे, जगह ही नहीं दे रहा मेरे को गिराने से. बघू शकता हो पडलं. क्या क्या चाहिए अंश? तर आता आम्ही फ्रेश होऊन लगेच भेटतो. अजून झोप तर दिसत असेल की अजून झोप पूर्ण झाली नाही आमची. फ्रेश होऊन भेटू. आणि आता रेडी घ्यायला घेतलाय सगळ्या पोरींनी, बघू शकता. कशी चालली आहे तयारी? अजून झोपेतच आहेस वाटतं. ही बघा, हो हो मेकअप. नर्वस नाहीस ना जराशी? प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. ओ माय गॉड. ते बघते शेड बघू. संपले सगळे. ही बघा नॅचरल ब्युटी संतूर साबणवाली. दिसतेस ना पण आरशात ना. बघ ना. किती मूर्ख. म्हणजे एक कॅमेरा चालवला जाताना ही लगेच आपल्या कॅरेक्टर मध्ये येते. हा का? हे काय लावते पण? हे काय? हे काय? मग आता ह्याच्यानंतर मग सगळं ते फाउंडेशन लावतात. मॉइश्चरायझर नाही लावत. मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर असतं. हा बापरे, किती प्रोडक्ट असतात बाबा पोरींचे. ते सगळे ज्वेलरीज आणलीस ना? मला काय दाखवू? सर बघा, सर स्माइल तर बघा तुमची. आम्ही तर अजून भुरशार काय जाता, अजून आंघोळ नाही केली. आम्ही केली. पहिला तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला रेडी व्हायचं आहे ना. अरे म्हणजे काय तुम्ही जसे जाणार होते पहिले? कोण? मी तर आता म्हणजे तुम्ही झाल्यानंतर सगळ्या मी रेडी होणार. हाँ सर. तू तो एकदम चिल में बैठा यार. क्या करे सर, अभी टाइम पास. बॉयज को मतलब बॉयज का क्या मेकअप. हा हे बघ सानू, म्हणजे फक्त आहे ना तो असं म्हणजे आपला आंबोडा बांधतेस ना. उडी मारायला येईल. हा फक्त एकदा हे करून म्हणजे ट्राय करून बघ ना. सुटला तर काय नाही सुटणार. फक्त आंबोडा म्हणजे हे तू आणलंच नाही असं लावायला. ते आणि ज्वेलरी घाल. ज्वेलरी काय घेतली? कशी तुझी केस एक निघतायत ना, ते कसं तुरा येतोय. एक पोज होऊन जाऊ दे का क्लासिकलचा? कोणाचा? तुझा अजून कोणाचा? माझं असंच आहे ना फक्त. ओ थोडी नर्वस वाटतेस ना? नर्वस तर होणारच. तुझा संपतोय की नाही मेकअप? श्रावस्ती बघ कधीपासून करतेय. बघा गोरी झाली एकदम. मी तिथे चेक करत बसलेली. हे बघा, मी आंघोळीला जाऊन येईपर्यंत मेकअपच कर. नाही मी टाइमपास. काय? मी आंघोळ करून आली तोपर्यंत मेकअपच चालू. चला आता फटाफट रेडी व्हा, म्हणजे आपण पण आपण बी रेडी हो जाते. सो आता रेडी होत आहेत. तर रेडी होता अंश पण आहे. तो आंघोळीला गेले, मग ते झाल्यानंतर आम्ही जाऊ. आरव बाकी आहे, मी बाकी आहे आणि साक्षी तर रेडी करण्यामध्येच बिझी आहे वाटतं. ते पोरींचे सगळे रेडी झाले तरच हे कर. हा तेच झालं ना. तू मेकअपवर लक्ष दे बाई. अर्ध्या तासापासून मेकअप करते. तर आता आम्ही सगळ्यांचं रेडी होऊन आम्ही निघू.
आणि तसं आत्ताच रेडी आहे. थोडी प्रॅक्टिस पण घेतली पाहिजे, थोडी प्रॅक्टिस पण घेऊ यांची, मगच निघू. घुंगरूवर घ्यायची. हा घुंगरू घाला आणि घुंगरूवर एकदा प्रॅक्टिस. सगळ्याच आम्ही आता रेडी झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ऑडिटोरियम मध्ये. बघू शकता. हाय. आता सगळे रेडी होऊन आता ऑडिटोरियमच्या इथं चाललो. अजून थोडा टाईम आहे, तर पाण्याच्या बाटल्या आणि हे सगळं घेऊन ऑडिटोरियमच्याच लाईनीत चाललो आहे. 5 मिनिटाच्या दुरीवर ऑडिटोरियम आहे इकडून. बघू शकता की पुणे पूर्ण सिटी पूर्ण भरलेली आहे. रात्री आलो होतो तेव्हा तर काहीच म्हणजे एकदम तुमचा आता पूर्ण भरला आहे. सो गाईज आता आम्ही ऑडिटोरियम जवळ आलो आहे, पण आता ते बोलले आहेत की जरा म्हणजे काय तुम्हाला रेडी व्हायचं असेल तर मागे हे सांगतायत आम्हाला की तिकडं जाऊन रेडी होऊ शकतात. पण आम्ही रेडी तर पहिलाच हॉटेलमधूनच आलो आहे. पण आता आमचं हेच प्लॅन चाललं आहे की ॲटलिस्ट इथं थोडं 1-2 वापस एक कॉस्ट्युमवर पण रील शूट करू. अशानुसार बघू शकता. अजून टाइम लागेल का काका? माहिती नसतं आणि दुसरे कामासाठी. अच्छा. बाकीचे पण म्हणजे स्कूल मिलचे आले आहेत तिथं कॉम्पिटिशनसाठी. बघू शकता रेडी होतात सगळे. उलट बरं जरा लवकर आलो ना, तर उन्हात कुठं असं आपण थांबलो असतो ना. मग आपण इथं करूया का असं? हा खूप मला असं वाटतं खूप कॉम्पिटिशनसाठी आलं. बघूया आता. हा भीती वाटते. एक्साइटमेंट होती. कसं आपण नाचतो ना कसं फक्त आपलं कसं म्हणजे आपण लांब आलो आहे ना म्हणून थोडा नर्वसनेस आहे. अजून काय नाही. सो आता आम्ही बॅक स्टेजला आलो आहे. तर इथं बघू शकता खूप वाटतंय पूर्ण जुन्या काळातील हे आहेत वाटतं पूर्ण. लुक एट. आता पहिला आम्ही सानूची रील्स पहिला करतो ना, त्याच्यानंतर म्हणजे त्या दोघींची पण प्रिपरेशन्स होत आहेत. मग नंतर ह्याची पहिल्या हिची करून टाकतो रील्स. चल रेडी सानू? हा काय झालं? थोडा नर्वस असशील ना? भीती वाटते मला. त्या दोघी पण याला तीच झालं. त्यांचा डुईट आहे. कोणचा? हा म्हणून ना. आता तू झाली ह्याला तर काय टेन्शनच नाही वाटत. हा बघ ना असं वाटतं पिकनिकला आल्या. भाई क्या कर रहा है तू? पुणे में बंदर रहेंगे. तू मत कर. हाँ नेरुल में चाहिए एक. आली दुसरी ही चीज कमी होती. सगळे आमचे डान्स झाले आहेत पोरांचे. आणि आता थोडं नर्वस पण आहेत की आम्ही की यावेळी आम्हाला प्राईज नाही भेटला. आता सर्टिफिकेट करून निघलो आहे. फर्स्ट टाइम असं आम्ही झालं आहे की आम्हाला नंबर नाही आला आमचा. पण काय नाही आम्ही त्याच्यावर काम करू. कारण की सक्सेस जर सारखा भेटत राहिला तर त्याचा एक वेगळाच
हे होतं. म्हणून कधी कधी हार पण बर्दाश्त केली पाहिजे. पण पोरं माझी सगळी सॅड आहेत, त्याचा मला सगळ्यात जास्त दुःख होतंय. हा बघा, ह्याला पण म्हणजे थोडा वेळ क्या हुआ, मूड ऑफ है. होगा रे, नेक्स्ट टाइम मतलब ट्राई करेंगे ना तब होगा. डोंट वरी, कभी कभी होता है, हार भी लेनी चाहिए, राइट. यस. अजून बाकीचे पण आहेत, सानू, श्रावस्ती आणि अनुष्का पण आहेत, पण ते आता चेंजिंग करायला गेले आहेत. त्यांचा पण मूड थोडा ऑफ आहे, तर आपण थोडा आता त्यांचा मूड पण चांगला करूया की ॲटलिस्ट एवढा लांबून आलं आहे तर त्यांना असं वाटतंय की सॅड असतील. बट सॅड नाही, माझ्या पोराने खूप छान परफॉर्मन्स केला, तेच माझ्यासाठी खूप आहे. अजून काय पाहिजे की आपले पोरं एवढा लांब येऊन पुण्याला येऊन आपल्या नवी मुंबईला प्रेझेंट करतायत आणि एवढं छान डान्स करून दाखवत आहेत. ठीक आहे, नेक्स्ट इयर आम्ही येऊ आणि अजून खूप छान काम करू आणि अजून नेक्स्ट टाईम येऊन ट्राय करू की आम्ही यावेळी नेक्स्ट टाईम जेव्हा पण येऊ तर प्राईज घेऊनच जाऊ आणि नवी मुंबईला प्राऊड फील. आता चाललो आहे आम्ही, आता इथून मेट्रोनी जाऊ आणि तिथून पुण्या स्टेशनला उतरायचं आणि पुण्या स्टेशनच्या इथून काय बोलते हा पहिला पेटपूजा करूया. सांगू कसं वाटतंय हा. ही बघ, ही पण एक मला असं वाटतं मी मेहनत वाया घालवली. मेहनत वाया नाही गेली बाळा, मेहनत कधी वाया नाही घालवत. 5 वर्ष असं काय नाही, मला माहिती आहे छान घातली. कधी व्हिडिओ येईल ना तेव्हा येणार आहे. तिथं होतं आमचं डान्स कॉम्पिटिशन. आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ काढायला दिला नाही आम्हाला, कारण की जे गार्ड्स होते ते बापरे एवढे स्ट्रिक्ट होते की आम्ही काढले पण होते, थोडे पण काढले होते ते लगेच बोलत होते की काढा बाबा काढा, व्हिडिओ डिलीट करून टाका आताच्या आता. मोबाईलवर पण बोलताना ते पण त्यांना पटत नव्हतं. ही तर रेडीच असते. जावा जावा, थोडा फोटोशूट करतायत. असं बनवलं पाहिजे ना आपण पण डान्स क्लासचं एक. आलोय लिफ्टनी वरती आलोय. काय आलं इथं होतं, इथं होतं डस्टबिन. हे बघा, त्याला म्हणतात मुंबईकर. इथं टाकून दे. हा बघूया ना, इथं इथं साक्षी काढून घे ना, 7 आहेत. मी काढू का? मेट्रोमधून मी गेलो आहे, म्हणजे वर्षावायला माझी पायी राहते ना, तर तिथून गेलो. आणि ते डॉमिनोजमध्ये मी पहिला होतो ना तेव्हा पण पागल आहे. हां हां, आरामात आरामात सानू. हां, तू फर्स्ट टाइम जा रहे इससे? मॉल में नहीं गया था? सेकंड टाइम वाटलं पाहिजे ना बाई. कसं वाटतं फर्स्ट टाइम? मस्त तुला कसं वाटतं अनुष्का? साक्षी तुला?
हेनी तर snap One guard. Please mind the gap. सो गाईज फायनली आम्हाला आता कॅब भेटली आहे. तर कॅबवरूनच आता मी बसलो आहे डायरेक्ट. ते इथूनच आम्ही आता डायरेक्ट आम्हाला जे आहेत घराजवळ सोडते. पोरं पण थकलेत खूप वाटतं. थकली आहेस त्या भूक लागली? भूक लागली. दोन्ही पण आहे माझं. ते जे अंकल आहेत ते आम्हाला सोडतात. अंकल सो आता आम्ही बघतोय की मध्येच आता अंकलला बोललो आम्ही की मध्येच थांबवा करून ते काहीतरी खायला घेतो. पोरांना पण भूक लागली आहे तर खाता खाता तरी जाऊ आम्ही. आता फिर भी कितने टाइम तक पहुंच जाएंगे अपन? अच्छा आता 3 घंटा पकडलो ना, म्हणजे 3 तास तरी ॲटलिस्ट लागतील आपल्याला. आता 7 वाजले आहेत. 10-10:30पर्यंत अपेक्षा करतो की आपण पोहोचू. तर काही आता फायनली आम्ही जेवायला आलो कारण आम्हाला खूप भूक लागली आहे आणि आमच्या सरांना पण खूप भूक लागली आहे. सकाळपासून जेवलोच ना आम्ही, नाश्ताच केलेला. भूक लागली, डोकं दुखते माझं. माझे पण. आता आम्ही लोक आपण काय खाणार आहे? काय खाणार आहे? सांग आपण काय खाणार? हाफ फ्राईड राईस खाणार आहे आणि 1.5 प्लेट लॉलीपॉप. 1.5 प्लेट असं सर त्यांना बोलले बघ. असं काय असतं? मला पण नाही माहिती, मी पण पाहिलं. आणि आम्हाला सर बोलतात की आम्ही ना चेंबूरला पोहोचलो, मानपूरला पोहोचलो, पण आम्ही तेव्हापासून खाते. काय देते मला? मीठ सांडले. मीठ देते. मीठ खायचं असतं चांगलं. नुसतं करायचं. हे बघा झोप येते सगळ्यांना. मला पण झोप येते. तर आपण भेटूया जेवण झालं. सो गाईज आता आमचं खाऊन झालं आहे. आता जरा बरं वाटतंय. आता डायरेक्ट आम्ही घरासाठी निघतोय. आता तिकडे कुठे चालली आहे? काय तिथं कुठे चाललं? अगं चिप्स काही गाडीमध्ये मध्ये बघायला ये ना. सब काय करू तो थोडे आधे मग जरा चिप्स काय भेटतात का? कोणसा? खरंची कॉलेज बघायचे का तुम्हाला? काही फोटोच बुजला डायरेक्ट. सांस ते दाखव. बोलाय वाटते, बोलाय. दाखव. सांस तिला जवळच नाही. तुला नाही. समजी जाब दिखाओ. अंशी बघा, अंश दाखव रे. तुझी कॉलेज दाखवायचं मला. अंशी जवळ मला. मैं बाद में दिखाऊंगा. दिखा जल्दी चल. ए सांग मला. सर अंशी जवळ. आम्ही चिप्स घेतले गाईस. काय पाहिजे सर तुम्हाला? काय इंग्लिश? हे बघा इथे चिप्स घेतो आम्ही. मग आम्हाला अजून टाइम लागणार आहे जायला नेरूरला. आता पोटभर खाल्लं तर हे सगळ्यांनी, पण आम्ही मिस केला अनुश्राला. अनुश्राला मिस केलं ना डान्स करताना. हो ना. तुझं काय होतं? ती कधी येणार आहे? 18 तारखेला. तिला तर बेस्ट डान्सरचा कप पाहिजे. त्याच्यातच सगळे म्हणून कॉफी घेऊ. सर सर ते किती काय असते ना? चला कंटाळाला मला लय. चला पटकन. काय झालं तुला? कॅमेरा आला की लगेच चेंज होतं. मला माहित नाही कॅमेरा आलाय. बघितलं म्हणून आली. सर होती ना बॉटल कशाला? अरे छोटी एक घेतली ना बाळा. काय होतं सर? काय होतं? पागल झाले. चला आता आम्ही चाललो गाडीमध्ये. सो गाईज आता आम्ही डायरेक्ट पोहोचतोय. सगळं घेतलं चिप्स आणि ट्रॅव्हलमध्ये खायला. बसून घ्या गाडी. चल का मारो. कशाला आहे चिडवतो? बोलणार. किती मूर्ख आहे.
काय पुढे आल्यासारखं वाटतंय. बरोबर आहे बाळा ते. आता ठीक आहे. आता पेट्रोल पंप जवळ आलोय आम्ही गॅस भरायला. तर इथून म्हणजे त्यांचे गॅस नव्हता वाटतं कॅबमध्ये, तर आता इथं ते गॅस भरतायत म्हणून थोडा इथं थांबलो आम्ही. कुठे गेले सगळे? आता यांना शोधा. हे लोक सगळे आपल्या धुंदीमध्येच आहेत. तिकडे मीच जातो, अजून काय करणार. तिकडे जाऊन पण आलो मी. तुम्ही लोक इकडेच आहेत. काय चला तिथं कोपऱ्यात चला. वो वॉशरूम जा रहेगा. फ्रेश हो जाना तब तक. हाँ फ्रेश हो जाओ ना. सो गाईज आता घरी आलोय मी. सगळ्या पोरांना पण घरी टायमावर पोचलेत पोरं. आणि आता टाइम पण झालाय 11:15 झालेत आणि मी 11:30ला जातो. 10 मिनिटात झालेत जस्ट पोचलोय. तर खूप टायर्ड पण झालोय सगळे पोरं. खूप चांगला प्रवास झाला आमचा पुण्याचा. 2 दिवस काल आम्ही गेलो होतो. आज तुम्ही बघितला आता तुम्हाला तर ब्लॉग्स आपला येईलच. डे 1चा आणि डे 2चा आजचा पण आणि ह्याचा पण 14 तारखेचा आणि 15 तारखेचा. प्लीज बघा. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वापस एकदा तेच सांगतो की प्लीज जे पण नवीन मेंबर्स आहेत तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही. प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि असंच सपोर्ट करा आम्हाला. जर आवडला असेल तर प्लीज वापस सांगतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.